Welcome to Just Learn On. Hi, I am Sunil N. Rathod. Tenses, क्रियापदांचे काळ. क्रियापदांचे विचार केला असता त्याचे विविध काळही विचारात घ्यावे लागतात. मराठीप्रमाणे इंग्रजीतही 3 काळ आहेत. पहिला आहे प्रेझेंट टेन्स, ज्याला आपण वर्तमान काळ म्हणतो. दुसरा आहे पास्ट टेन्स, ज्याला आपण भूतकाळ म्हणतो. तिसरा आहे फ्युचर टेन्स, ज्याला आपण भविष्यकाळ म्हणतो. काळ म्हणजे वेळ होय. कोणत्या वेळी क्रिया घडते त्यानुसार काळ ठरत असतो. वेळा 3 आहेत. एक चालू वेळ, ज्याला आपण प्रेझेंट टाइम म्हणतो. येऊन गेलेली वेळ, ज्याला आपण पास्ट टाइम म्हणतो. पुढे येणारी वेळ, ज्याला आपण फ्युचर टाइम असे म्हणतो. यापैकी कोणत्या वेळात क्रिया घडली हे सांगण्यासाठी क्रियापदांचे त्यानुसार रूप, ज्याला आपण वर्ब फॉर्म म्हणतो, ते वापरतात. Now today we are going to learn about present tense, ज्याला आपण वर्तमान काळ म्हणतो. प्रेझेंट टेन्स मध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, ज्याला आपण साधा वर्तमान काळ म्हणतो. दुसरा प्रकार जो आहे या ठिकाणी तो आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, ज्याला आपण चालू वर्तमान काळ म्हणतो. तिसरा जो प्रकार आहे या ठिकाणी तो आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स, ज्याला आपण पूर्ण वर्तमान काळ म्हणतो. आणि तसेच चौथा जो पार्ट आहे तो आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ज्याला आपण पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतो. या ठिकाणी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, ज्याला आपण साधा वर्तमान काळ म्हणतो, याविषयी थोडीशी माहिती पाहूया. कर्त्यापुढे क्रियापदांचे मूळ रूप लिहिले म्हणजे साधा वर्तमान काळ तयार होतो. मात्र तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता असेल तर क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. हे आपण ध्यानात जर ठेवलं तर आपल्याला छोटी छोटी वाक्य तयार करता येतात. उदाहरणार्थ, he drinks, she comes, the boy pushes, I write letters, he writes letters, she writes letters, you write letters, we write letters, they write letters. हे काही उदाहरणे आहेत. यानंतरचा दुसरा प्रकार जो आहे प्रेझेंट कंटिन्युअस और प्रोग्रेसिव्ह टेन्स, ज्याला आपण चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ असे म्हणतो. तर कर्त्यापुढे टू बी या क्रियापदांचे वर्तमान काळाचे एम, इज किंवा आर प्लस मूळ क्रियापदांचे आयएनजी लावलेले रूप लिहिले म्हणजे अपूर्ण वर्तमान काळातील वाक्य तयार होतात. एवढे जरी आपण ध्यानात ठेवलं तर आपल्याला उदाहरण करता येईल. जसे आय एम इटिंग, ही इज प्लेइंग, शी इज रायटिंग. व तसेच आय एम रायटिंग लेटर्स, ही इज रायटिंग लेटर्स, she is writing letters, we are writing letters, you are writing letters, they are writing letters. अशा पद्धतीचे हे वाक्य बनतात. यानंतरचा जो भाग आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, ज्याला आपण पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतो. याविषयी थोडी माहिती पाहूया. टू हॅव या क्रियापदांचे वर्तमान काळाचे रूप हॅज किंवा हॅव प्लस मूळ क्रियापदांचे तिसरे रूप, ज्याला आपण पास्ट पार्टिसिपल असे म्हणतो, वापरले म्हणजे पूर्ण वर्तमान काळात वाक्य तयार होतात. उदाहरणार्थ या ठिकाणी ही हॅज रिटन, आय हॅव डन माय होमवर्क, दे हॅव ब्रॉट द न्यूज. तसेच पुढील वाक्य आय हॅव रिटर्न लेटर्स, ही हॅज रिटर्न लेटर्स,
शी हॅज रिटन लेटर्स. यू हॅव रिटन लेटर्स. दे हॅव रिटन लेटर्स. याच्यानंतरचा भाग आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस ऑर प्रोग्रेसिव्ह टेन्स, ज्याला आपण चालू पूर्ण किंवा अपूर्ण वर्तमान काळ असे म्हणतो. तर या प्रकारच्या काळाची रूपे लिहिताना प्रथम हॅव हे सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर टू बी या क्रियापदाचे तिसरे रूप बीन व त्यापुढे मूळ क्रियापदांचे ING लावलेले रूप वापरावे लागते. तसेच तृतीय पुरुषी एकवचनात ही, शी, द डॉग, रवी, राणी, हॅवचे हॅज हे रूप वापरावे लागते. लक्षात ठेवा, भूतकाळात कधीतरी सुरू झालेली क्रिया अजूनही चालूच आहे हे दर्शविण्यासाठी पूर्ण अपूर्ण वर्तमान काळाचा वापर करतात. पहिला आहे दे हॅव बीन बिल्डिंग द ब्रिज सिन्स 1900. दुसरा आहे ही हॅज बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. तिसरा आहे दे हॅव बीन प्रॅक्टिसिंग क्रिकेट फॉर द लास्ट 3 months. पुढे असं दिलेलं की आय हॅव बीन रायटिंग लेटर्स. ही हॅज बीन रायटिंग लेटर्स. शी हॅज बीन रायटिंग लेटर्स. यू हॅव बीन रायटिंग लेटर्स. वी हॅव बीन रायटिंग लेटर्स. दे हॅव बीन रायटिंग लेटर्स इत्यादी उदाहरणे चालू पूर्ण किंवा अपूर्ण वर्तमान काळाची आहेत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. फॉर मोर व्हिडिओज please subscribe my YouTube channel. Just learn on.